पण मात्र हे सगळे लफडे करण्याचं प्रमाण का वाढलं असं काय माहिती मग कुवाऱ्या बाहेर म्हणजे जे तरुण मुली त्यांचं कमी झालं, म्हणजे लग्न झालेलं बाहेरच काय चावताळलं काय माहिती यांना. मला खरंच कळत नाही राव. 2-2, 3-3 लेकराच्या आहेत, इतक्या बिघडलेल्या आहे, यांना काय करावं काय माहिती. तेच ना, सगळे बघतोय मी, टोटल लग्न झालेल्या बायांचेच लफडे. बाकी कमीत कमी 80% ते लफडे, 20% कवारे मुलींचे लफडे असतील. पण मात्र काही जण म्हणतात की हे सगळं मोबाईलमुळे झालंय, कशामुळे झालंय? नाही, मोबाईलमध्ये झालं, पुन्हा एकांतामध्ये टीव्ही सिरियल पाहता येईल, तो बॉयफ्रेंड, तिचा तो बॉयफ्रेंड. बरं, एक बाई दुसरीला बिघडून टाकती, कर बाई काही होत नाही, मला काही नाही झालं, तुझं काय होणार आहे. या पद्धतीनं सगळे लोचे चालू आहे. मला तर इतके लफडे माहिती, आता काय सांगू राव तुम्हाला. माझ्याकडे कंटिन्यू फोन राहतात, कंटिन्यू माणसाचे फोन असतात, हे बाईनं असं केलं, काही बंद. आता एक बाई माझ्याकडे आली, म्हणजे एका माणसाने मला त्रास देतो, पण तिला गोड गोड बोललं तर ती म्हणे हो पहिले आमचे संबंध झाले, सगळं निर्माण झालं. आता मला सांगा, तुम्ही त्या व्यक्तीला तुम्ही सोडणार, ठीक आहे, तो चिडचिड करणच ना. तुम्ही त्याच्यासोबत वर्ष 2 वर्ष जो पण तुम्ही घातले, 3 वर्ष म्हणा, त्या माणसाला तुम्ही डिस्टर्ब केलं, त्याचं आयुष्य खराब केलं, तो माणूस तुला त्रास देणारच ना. तिच्या मुलीच्या मागे फिरतोय म्हणे, असं म्हणे, पण ठीक आहे फिरत असेल, पण माझं काय म्हणणं आहे की खोटं बोलले मला म्हणे माझी नाबालिक मुलीला त्रास झाला. अरे मी तर PI साहेबांना बोललो ना, केस करा. अगर खोटी केस झाली असती तर माणूस बिळावरची फसणार नसतं का. सर्वात पहिले अशा महिला जो होत असेल ना, तर पुरुषांनी घाबरू नये, डायरेक्ट महिलांच्या विरुद्ध तक्रार करावी. ज्या प्रकारे एखादी महिला म्हणते की माझ्यावर लग्नाचा आमिष दाखवून बलात्कार झाला, तसं एखादी महिलाही काहीतरी आमिष दाखवत असं डायरेक्ट केस करायची. आणि बघा, माझं असं म्हणणं शासनाला की जो न्याय पुरुषाला महिलांना देताना त्याचा पुरुषाला मिळाला पाहिजे, असा एक कायदा पास झाला पाहिजे. पण मात्र आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, याच्या माध्यमातून मी बऱ्याच फसवणुकीचे प्रकार वाढले, म्हणजे बैलांच्याच बाबतीत, किंवा ओळख होते पळून जाण्याचा प्रकार. नाही बघा, पळून जाण्याचा प्रकार मी तुम्हाला एक सांगतो की बघा, बायांना ना मोबाईल इतका घातक आहे, बायांना कळत नाही. काही काही ते लोक व्हिडिओ काढतात, ब्लॅकमेलिंग करतात, सगळ्या गोष्टी होतात. पण आपण जेव्हा एखाद्या विषय हाताळतो ना, त्यावेळेस फार त्रास होतो, बायां सांगत नाही. आणि मग नंतर कळतं की यार बायांचा काही विषय नाही, विषय असा आहे की बायाच माणसांना ब्लॅकमेल करतात. म्हणजे कुठं माणसाचं काही लफडत नसतं, तरी बाया ब्लॅकमेल करतात. टोटल तुम्ही बघा, कुठे जा तुम्ही, फक्त आत्महत्या म्हणतात. एखादा काही गेलं तर आत्महत्या करणं, माणूस घाबरून जातो. पण माझं असं म्हणणं आहे की जी व्यक्ती अगर म्हणत असेल तुम्हाला की मी आत्महत्या करते, मी जे होते एखाद्या पुरुषाला, त्या पुरुषाने एखाद्या पोलीस स्टेशन अर्ज दिला पाहिजे आणि ते मांडलं पाहिजे सगळं. म्हणजे तुम्ही महिलांच्या बाबतीत एवढी आक्रमक का झाला? तुमच्याकडे कशा तक्रारी आल्या? इतक्या तक्रारी आहे, महिला फार खोटं बोलतात, इतका खोटं बोलतात बाबा बाया. मला स्वतः अनुभव आहे बघा, अनुभव मी प्रूफ शिवाय बोलत नाही. बाया इतका खोटं बोलतात. आणि माझा तर एक सांगू तुम्हाला, 20% महिलेवर माझा विश्वास आहे, 80% बायावर माझा विश्वासच नाही राहिला. सगळे म्हणजे इतके विचित्र झाले ते बाया, तुम्हाला काय सांगतो मी. काही नवऱ्यासोबत गाडीवर बसतात आणि मागे तू दुसऱ्याला 5 वाजतात. अरे काय हे प्रॉब्लेम. ठीक आहे, प्रेम नाही म्हणत याला म्हणतात चवताळणे, शरीराची भूक याला म्हणतात. मी काय म्हणतो ते, आता काय सांगू तुम्हाला, माझा असे यांचे म्हणजे ह्या विषयावर मला बोलायला पण कसं तरी वाटतंय. पण या अशा आहे ना, अशा महिलांना 100% शासन झालंच पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. म्हणजे हे जे तुम्ही महिलांविषयी बोलताय, त्या महिलांविषयी तुमच्याकडे काही तक्रारी आल्यात का कोणाच्या? हो, पुरुषांनी केलेल्या, भरपूर पुरुषांनी तक्रार केलेली. काय म्हणणं आहे त्या पुरुषांचं? हेच की बाबा, आमच्या बायकोचे अफेअर चालू आहे कुठं, ते घरात टॉर्चर करतात, घरात चिडचिड करतात, भांडे आपट, हे आपट, लेकरांना मारहाण, असा विषय त्यांनी मला भरपूर सांगितलेला आहे. मग तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून काय दखल घेणार या सगळ्या गोष्टीची, कशी घेणार? मी जितके पण पुरुष आहेत ना, त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन जाणार मी आणि त्या महिलांच्या तक्रारी करणार मी. अजूनही जर असं कोणासोबत होत